नमस्कार. आज आपण जाणून घेऊया पोस्टपार्टम सायकोसिस या टर्मविषयी. बऱ्याचदा काय होतं की पेशंट डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही घरी पाठवतो आणि फॉलोअपला जेव्हा बोलवतो 5 ते 7 दिवसानंतर, तेव्हा नातेवाईक कंप्लेंट करतात की मॅडम आमची पेशंट जेवणच करत नाही, अर्धीशी काहीतरी पोळी खाते आणि नंतर भूक नाही असं सांगते. किंवा रात्री झोपेतून किंवा दिवसा जरी झोपलेली असली तरी अचानक दचकून उठते की माझं बाळ कुठे आहे, ते सुरक्षित आहे की नाही. तर तिला सतत असा भास होत असतो की माझ्या बाळाला काहीतरी झालं आहे. किंवा क्वचित असंही होतं की काही काही स्त्रिया बाळाला घेतच नाही, फिडिंगच करत नाही, त्यांना असं वाटतं की हे बाळ माझं नाहीच आहे. किंवा काय होतं की ते अचानक रडायला लागतात, इमोशनल होतात, कुणाशीच बोलत नाही. तर या सगळ्या लक्षणांना पोस्टपार्टम सायकोसिस असं म्हणतात. मग हे का होत असेल? तर डिलिव्हरी नंतर स्त्रियांमध्ये प्रचंड हार्मोनल चेंजेस होत असतात. प्रोजेस्टेरॉन नावाचं जे हार्मोन पाझरतं त्यामुळे डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांमध्ये ही लक्षणं कमी जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकतात. कधी कधी या लक्षणांची तीव्रता इतकी जास्त असते की आपल्याला मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. मग पूर्वीच्या काळी असं होत नव्हतं का? तर प्रमाण अगदीच कमी होतं. का? तर पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होती. त्यामुळे जेव्हा पेशंट डिलिव्हरी होऊन घरी यायची तेव्हा तिच्या सानिध्यात बऱ्याच स्त्रिया लोक असायची. तिथे वयोवृद्ध स्त्रियाही असायच्यात की जे तिला सल्ले द्यायचे की ठीक आहे बेटा, असं होऊ शकतं, डिलिव्हरीनंतर तू आहार चांगला घेणं गरजेचं आहे, पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे, बाळाला फिडिंग कसं करावं. तर ह्या सगळ्या सूचना त्या वयोवृद्ध स्त्रियांकडून तिला मिळत असे आणि एक मानसिक आधार त्यांच्याकडनं तिला मिळायचा की जो आता कुठेतरी मिळत नाहीये. त्यामुळे ही लक्षणं पेशंटमध्ये अधिक प्रमाणात आता सध्या दिसायला लागली. तर या काळात आपण काय करणं गरजेचं आहे? डिलिव्हरी झालेल्या त्या स्त्रीला तिचा आहार व्यवस्थित असणं, तिला पुरेशी झोप मिळणं, तिचं हायड्रेशन मेंटेन ठेवणं आणि तिला मानसिक आधार देणं याची गरज आहे.